नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत. इथे न्यायाधीशांनी 5च मिनटं दिलेले असतात खरे पुरावे सादर करण्यासाठी अर्जुनला, आणि जर 5 मिनटात जर ते सादर करता आले नाही तर अर्जुनला पुन्हा जेलमध्ये टाकणार आणि त्याच्यावरती केस चालू राहणार आणि त्याची सनदही कॅन्सल होणार असं म्हटल्यानंतर सगळ्यांना टेन्शन येतं. ऊर्जाला सगळेजण फोन लावत असतात, अजून ती आली नाही म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता कुणाला काय करावं काही सुचेना. 5च मिनटं जणू काही 5 तासासारखे सगळ्यांना वाटू लागले होते. आणि बघता बघता 5 आली आपली ऊर्जा. आणि ऊर्जा म्हणू लागते की मी खऱ्या साक्षीदाराला घेऊन आले. लगेचच ते आल्यानंतर कोर्टामध्ये तिची ओळख आणि संतोषची ओळख करून देते आणि संतोषला मग आता आरोपीच्या कक्षात ठेवण्यात येतं. आता इथे सगळेजण प्रश्न विचारायला एकमेकांना सुरुवात करतात. तर सगळ्यात पहिले अर्जुन संतोषला प्रश्न विचारतात. तर अर्जुन म्हणू लागतो की तू खरं तर सगळं पाहिलेलं आहे, तू खरं साक्षीदार आहे त्या सगळ्या घटनाक्रमाचा. तर इथे माझी इच्छा आहे तू जे जे पाहिलं ते सगळं सविस्तरपणे सांगावं आणि कोर्टाला सगळ्यांसमोर सिद्ध करावं का मी हे खून केलेलं नाही, मला याच्यात अडकवण्यात आलेलं होतं. आता इथे सगळेजण एकदम कान लावून संतोष काय बोलत आहे त्याकडे लक्ष देत आहे. संतोषचं बोलणं एकदम महत्त्वाचं आहे. आता सगळ्यांना एकदम आतुरता लागली आहे संतोष कुणाचं नाव घेतो आहे. सरकारी वकील तर वाटच पाहत आहे संतोष काय बोलतो ते ऐकण्याची. सगळेजण आपापल्या परीने लक्ष देऊन ऐकत असतात काय काय होते. इथे मात्र प्रिया फार आनंदी दिसते, कारण प्रियाने एक महत्त्वाचं काम केले ते म्हणजे संतोषला घाबरवण्याचं. आता संतोष इथे घाबरल्यामुळे इथे सगळ्यांसमोर म्हणू लागतो की खून करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती मीच आहे, मीच कांता मावशीचा खून केला असं म्हटल्यानंतर प्रियाला हसायला येतं. प्रियाला मनातले मनात सगळं आठवू लागतं. तिला काय वाटतं सायली आणि अर्जुन तिला वेडं समजतात, पण ती फार हुशारी. तिने आदल्या दिवशीच जाऊन संतोषला घाबरवलेलं. तिला माहिती होतं की संतोषपर्यंत अर्जुन सायली नक्की पोहोचणार. इथे त्याला भेटून ती लगेच सांगू लागते की तुला भेटायला इथे अर्जुन सायली येणार, तुला कन्व्हिन्स करणार, खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांग म्हणणार, पण तू जर खरं नाव माझं सांगितलं तर तुझी काही खेर नाही. तर तो म्हणू लागतो की म्हणजे काय नक्की काय. तर तिथे इथे प्रिया सांगू लागते की तुझी बायको नेहमी आजारी असते, तिच्यावर कोणी जर वार केला, तिचा पण जीव जर गेला तर तिचा इलाज करायचा आहे तुला, माझ्याशिवाय कोण करू शकतं मदत तुला. मी तुला वचन देते की तुझ्या बायकोचा इलाज केला जाईल आणि ती सुखरूप राहील. आणि जर तू माझ्या विरोधात जर साक्ष दिली तर तुझ्या बायकोचा जीव तू तुझ्या हाताने गमावशील, बघ तुला काय करायचे. असं म्हटल्यानंतर तो घाबरतो आणि ते प्रिया जे बोलायला सांगते ते करायला तयार होतो. प्रियाने सांगितल्याप्रमाणे त्याने पूर्ण गुन्हा स्वतःवर घेतला. अर्जुन म्हणतो असं का करतोय, खोटं का बोलतोय. तरी तो सांगतो कांता मावशींना आम्ही शेजारी राहायचो, नेहमीच त्या कचकच माझ्याशी भांडायच्या आणि त्या दिवशी त्या घरी आल्या तेव्हा हे आमचं भांडणच झालं होतं. पण का कुणास ठाऊक माझा पारा खूप चढला. मग मला एक क्षणाचाही विचार आला नाही मनामध्ये काय होईल काय नाही. मी त्यांच्या किचनमधलं चाकू घेतला आणि त्यांच्या पोटामध्ये इतके वार केले रागाच्या भारामध्ये मला आठवतही नाही. आणि हे बोलल्यानंतर लगेचच सगळेजण त्याचं ऐकत असतात. तोही स्वतः रडायला लागतो, गुन्ह्याची माफी मागू लागतो की माझ्याकडनं गुन्हा झाला आहे, मला माफ करा. पण अर्जुनचं म्हणणं असतं की हा खोटं बोलतो आहे. पण न्यायाधीश म्हणतात की हा जर स्वतःहून कबुली देत आहे की यानेच हा गुन्हा केला आहे तर आपण याची साक्ष नाकारू नाही शकणार. त्यांनी स्वतः गुन्हा कबूल केल्यामुळे आता त्याला सश्रम आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाते. असं म्हटल्यानंतर सरकारी वकिलांनाही काही बोलण्याची परमिशन आहे. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल, कोणाविषयी शंका असेल तर तुम्ही इथे बोला. असं म्हटल्यानंतर सरकारी वकील म्हणतात मला अर्जुनविषयी पण काही म्हणणं नाही, सांगणं नाही आणि काहीच नाही. म्हटल्यानंतर मग सगळे आपापले उठून उभे राहतात. जज पण निघून जातात. आता जज गेल्यानंतर इथे सगळेजण अर्जुनला अभिनंदन करू लागतात. अर्जुन मात्र इथे संतोषकडे पाहत असतो. संतोष नजर खाली झुकवत त्याच्याशी बघतही नाही आणि दुसरीकडे तोंड करून घेतो. सगळेजण इथे कौतुक करत असतात की अर्जुन सुखरूपपणे बाहेर पडला आहे सगळ्या संकटातनं, मला खरंच खूप आनंद झाला. प्रिया मात्र म्हणते मला नव्हतं वाटलं की अर्जुन तू सुटशील यातनं, पण तू खूपच हुशार वकील सुटलासच. तर इथे अर्जुन तिच्याकडे पाहतही नाही. पुन्हा ऊर्जासोबत बोलता ऊर्जाला म्हणू लागतात की तू खूप महत्त्वाची मदत केली, तू जर मदत केली नसती तर आज मी निर्दोष सिद्ध झालो नसतो आणि सुटलोच नसतो. तर इथे सायली ही आपल्या ऊर्जाचं कौतुक करत असते. ऊर्जा म्हणते की काही काळजी करू नका, तुमच्यावर कुठलाही संकट येऊन मी देणार नाही. तुमच्यावर येणाऱ्या संकटाला पहिले मला भेटावं लागेल, मग तुमच्यापर्यंत यावं लागेल. आणि अर्जुन दादा किती प्रामाणिक आहे सगळ्या जगाला माहिती.
तर प्रिया इथे हसू लागते आणि म्हणते की किती ते संकट बापरे, असं म्हणत बाहेर निघून जाते. इथे बाहेर आल्यानंतर संतोष जेव्हा जात असतो पोलीस कोठडीमध्ये, तर अर्जुन त्याला वाटेत भेटतो आणि त्याला म्हणू लागतो की तू हे सगळं का केलंस मला माहीत नाही, पण तू निर्दोष आहे हे मला माहिती आहे नक्कीच. तरी ते ऊर्जा पण म्हणू लागते की संतोष तू असं का केलं, मला जी कबुली दिली ती आणि आता तू जे सांगतोय त्यात किती फरक आहे, तू का बरं स्वतःवरती हे आरोप घेऊन टाकलेस, असं का केलंस तू. तरी ते संतोष म्हणतो मी तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही, आता माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता. वैयक्तिक वगैरे काही नाही, सायलीने बरोबर ओळखलं. सायली म्हणते तुला कोणतरी काय म्हणता टेन्शन दिले, तुला कोणतरी ब्लॅकमेल करते हे मला नक्कीच माहिती आहे. तू कुठल्या तरी अडचणीत आहे, त्या अडचणीमुळे तुझ्या हात दगडाखाली आहे म्हणून तू हे सगळं करतोय. अर्जुन मात्र त्याला म्हणतो मला माहिती आहे की तू निर्दोष आहे, तर मी तुला इथून सोडवूनच राहील, तुझी इच्छा असो किंवा नसो. लवकरच तुला जेल बाहेर काढण्याची जबाबदारी आता फक्त आणि फक्त माझी. संतोष आशेने आता अर्जुनकडे पाहतो आणि मग त्याला पोलीस घेऊन जातात. इथे टाळ्या वाजवत वाजत प्रिया लगेचच येते अर्जुन सायलीकडे आणि म्हणू लागते अरे वा, आता हाही गुन्हा का तुम्हाला मीच केला असं सिद्ध करायचे आणि माझ्यावर सगळे आरोप टाकून मोकळं व्हायचे. पण एवढं सोपं नाही प्रियाशी नाद करणं. प्रियाचा नाद म्हणजे मग जेलची हवा, असं म्हणत प्रिया डायलॉगबाजी करू लागते. तर ऊर्जाला इतका राग येतो, ऊर्जा पुढे जाते आणि प्रियाला इतकी जोरात कानाखाली लावून म्हणते की तुला काय वाटतं अर्जुन सायलीवरती कुठलेही संकट पाठवणं एवढं सोपं आहे का, ते शक्य नाही. जोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत तोपर्यंत त्या दोघांवर कुठलंही संकट येणं शक्यच नाही. आणि राहिली गोष्ट अर्जुनची, तर अर्जुनच्या कुठल्याही संकटांसमोर आधी तुला आम्ही पाहायला भेटू, आम्ही त्याला सोडवू. इथे सायली आणि आपली प्रिया भांडू लागते. तर सायली म्हणू लागते आत्ता ना फक्त एक मैत्रीण आली तर तुझी एवढी अवस्था खराब आहे, तर माझ्या 12 मैत्रिणी तुझ्यासमोर येतील तेव्हा त्यांना काय काय तोंड देशील आणि लवकरच तुझ्या आता आम्ही सगळ्याजणी मिळून तुझी रवानगी जेलमध्ये करूच, असं म्हणत तिला चॅलेंज दिलं आहे सायलीने. आता घरी पोचल्यानंतर सगळेजण कौतुक करू लागतात अर्जुनचं. पुन्हा एकदा सगळेजण त्याचं निर्दोष सुटका झाली म्हटल्यानंतर सगळेजण त्याला थाटामाटात घरामध्ये औक्षण करून इडापिडा जावा म्हणून दृष्ट काढून ते त्याला घरामध्ये घेऊ लागतात. आणि अर्जुन मग सगळं काही ऐकून घेतो आणि सगळं घरात आल्यानंतर सांगू लागतो काय काय घडलं. तर इथे बाबा म्हणू लागतात की आम्हाला सगळी अपडेट चैतन्य सगळी फोनवर कळवत होता, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की तुझं काय काय झाले कोर्टामध्ये आणि तू निर्दोष हे सगळ्यांसमोर सिद्ध झालं. ह्या गोष्टीचा पण खूपच आनंद झाला आहे. कल्पना तर म्हणत होती की मला माहिती तू कधीच वाईट वागू शकणार नाही, तू इतरांना शिक्षा होऊ देत नाही तर स्वतःला कशी होऊ देणार. इथे ना भाऊजींचं कौतुक सायली करू लागते, खरंच तुमच्यामुळेच हे सगळं झालं आहे, तुम्ही नसतात तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. तर अर्जुन आणि चैतन्य म्हणून मिळून सायलीला चिडवू लागतात की आता मी ना 70 पक्वानांची अशी लिस्ट बनवली आहे, ती तुला आता मला बनवून खाऊ घालावी लागेल तरच तू थँक्यू माझ्यापर्यंत पोचेल. सायली म्हणते 70 काय 700 सांगा ना, सगळं बनवून तुम्हाला व्यवस्थित खाऊ घालते मी, असं म्हणत थेट्टा मस्करी इथे दिराची आणि भाऊजीची चालू असते. आता नेहमीप्रमाणे ते सगळेजण गप्पा मारत बसतात, काय काय घडलं काय काय नाही सगळं चाललेलं असतं. अश्विनच्या मोबाईलला एक व्हिडिओ येतो, त्या व्हिडिओमध्ये तो त्यांना दाखवू लागतो की पत्रकार कालपर्यंत तुझ्या विरोधात बोलत होते आणि बघ आज तुझ्या बाजूने बोलायला लागले. पत्रकारांनी दिलेली मुलाखत त्याच्यामध्ये अर्जुन सुभेदार कधीही न हारणारे, एकही केस न हारणारे वकील आणि आज स्वतःलाही त्यांनी निर्दोष सिद्ध करून ते सिद्ध केले की ती खूप चांगली हुशार वकील आहे आणि त्यांनी आजपर्यंत एकही केस हारलेली नाही, अगदी स्वतःची सुद्धा हरवलेली नाही. बघा असं कौतुक इथे चालू असतं. आता खरं तर प्रियाला ना स्वतःच्या विरोधातले पुरावे लवकरात लवकर नष्ट करावे लागणार, ते नष्ट करण्यासाठी तिला पैशांची गरज आहे. तर ते आधिराजची मदत घ्यायचं मनातली मनात विचार करते. अर्जुन सायलीला आता आराम करायला कल्पना खोलीत जा सांगते. तितक्यातच इथे प्रियाचा आवाज येतो. ती अश्विनला म्हणते की मी आज बाहेर चालली, माझं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे ते पूर्ण करायचं ऑफिसमध्ये जाऊन, तर मी लवकरच परत येते 1-1.5 तासात. अश्विनला म्हणते मी गेले तर चालेल ना. तर अश्विन म्हणतो तू तर आत्ता चालली लगेच जायच्या गोष्टी करते. तर ती म्हणते आत्ताच मेल आला आहे ना, आता मला जावं लागणार. मग लगेचच तो म्हणतो ठीक आहे आता तुझं काम महत्त्वाचं आहे तर तुला जायचं आहे तर जा, पण लवकर वेळेत घरी ये. तर ती म्हणते हो लवकर येते. अर्जुनचा आंधळा विश्वास पाहून तर अर्जुन सायलीला तर रागच येतो आहे आणि इथे लगेचच तातडीने मेसेज लगेच टाईप करायला सुरुवात करते प्रिया आधिराजला की मला लवकरात लवकर भेटायला या ठिकाणी ये. तर ती निघून जाते. अर्जुन सायलीला आता डाऊट आहे की ती 100% आधिराजलाच भेटायला गेली असेल. आधिराजकडनं आता तिला पैसे उकळायचे तर तिला भेटणं महत्त्वाचंच आहे. तितक्यातच प्रतिमा आणि
काकूही निघतात घरी जायला. सगळेजण आपापल्या कामाला रुजू होतात. चैतन्याशी गप्पा मारता मारता अस्मिता बसते आणि तिच्या मनातली गोष्ट चैतन्य काढण्याचा प्रयत्न करतो बोलताना. तर ताई, तुझ्या हाताला आज नेल पेंट नाही तर का गं, तू स्वतःकडे लक्ष देत नाही? तर ती म्हणते, नाही रे, सतत बाळाची कामं असतात. बाळाच्या तोंडाला किंवा हाताला कुठे नेल पेंट लागू नये, कुठल्याही प्रकार त्याच्या शरीरात ते जाऊ नये म्हणून मी त्याची काळजी घेते, मग मी लावतच नाही. तरी ते चैतन्य तिला समजून सांगतो की स्वतःसाठी जग, स्वतःची काळजी घे, तुला आवडते ते सगळं तू कर, कोणासाठी एवढा त्याग करू नको जो तुझी कदरच करत नाही. इथे सायली म्हणू लागते की हुश बाबा रे, सगळ्यातनं आपण सुटलो एकदाचं. तरी ते अर्जुन म्हणतो, तुला काय वाटतं सुटलो? अगं, ही तर सुरुवात झाली आहे. खरा चेहरा मुखवटा बाहेर काढायचा असेल प्रियाचा, तर आता आपल्याला आणखी जोमाने आणि जोराने कामावं लागावं लागणार. कारण आपल्यासमोर प्रियासारखी शैतानी दिमागची मुलगी, तिच्यासोबत राहायचं असेल तर तिच्या दुप्पट शैतानी दिमाग आपल्याकडे असायला हवा. आदिराजला भेटायला प्रिया गेलेली आहे. तिथे रडून गावून तिने त्याच्याकडनं 5 लाख रुपये मिळवले, स्वतःच्या अकाउंटवरती ट्रान्सफरही करून घेतले. आता दुसरा प्लॅन बी म्हणजे इथे सायलीचा, तिने तिचा मोबाईल मुद्दाम किचनमध्ये चार्जिंगला लावला आहे, ज्याच्यावरती प्रियाच्या एक्स बॉयफ्रेंडचा फोन येतो. तो फोन रिसीव करते प्रिया आणि लगेचच त्या फोनवर हॅलो न बोलण्या अगोदरच तिकडनं सँडी बोलू लागतो की प्रियाविरोधात जे पुरावे होते आणि ते मी सगळे जमवले, तिचे किती किती बॉयफ्रेंड होते, कोणाकोणाला फसवले ते सगळं. आता प्रियाही ते सँडीला संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. तोही आपण पुढे पाहूया. सँडीचा जीव वाचणार की जाणार हेही आपल्याला पुढच्या भागातच पाहायला मिळेल. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.